नमस्कार, अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण 44 छातीच्या ब्लाउज ची मॅचिंग करणार आहे। म्हणजे कशी माप टाकायची तुम्ही पेपर वरती, तर ती मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। 44 छातीला सगळेजण गोंधळून जातात की कसं माप घ्यायचं, मोंडा उंची किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायची। तर बऱ्याच महिला अशा गोंधळून जातात आपल्या मैत्रिणी की माप टाकायला त्यांना असं वाटतं की खूप अवघड आहे। अवघड असं काहीच नसतं की आपण प्रॅक्टिस केली, बरेच ब्लाऊज शिवले तर कधी कधी काय होतं, तर नेहमी आपल्याला 44 छातीचा ब्लाऊज येईल असं काही नाही, तर कधीतरी ते येतं। तर माप कशी टाकायची, माप आपण नेहमी टाकतो त्याचप्रमाणे टाकायची, फक्त थोडाफार बदल करावा लागतो कारण की छाती घेर वाढतं। मग छाती घेर वाढलं तरी त्यांच्या खांद्याचा पण भाग म्हणजे शोल्डर ते सुद्धा वाढते। तर ते आपण ब्लाऊजचं माप चेक करायचं, त्यांच्या अंगावरची माप घ्यायची। तर मी त्यांच्या अंगावरचं पण माप घेतलेलं आहे आणि ब्लाऊज पण चेक केलेलं आहे। तर त्यानुसार मी तुम्हाला माप कशी टाकायची ते बोर्डवर दाखवणार आहे आणि म्हणजे त्याचप्रमाणे तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करू शकतात। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते। त्यांची छाती आहे 44, पूर्ण उंची ब्लाऊजची 15 आहे, तर आपण 15.5 घेणार। आता छाती 44 आहे, तर छातीचा चौथा भाग किती येणार, 11 येणार। मग तुम्ही शिलाई मार्जिन त्या ठिकाणी 1.5 घेऊ शकतात किंवा 2 घेऊ शकतात, जशी त्यांना शिलाई मार्जिन। तर काही महिलांची तब्येत कशी असते, कमी जास्त होत असते, तर त्यानुसार आतली मार्जिन ठेवावी लागते आपल्याला। कधी 2 ठेवावी लागते, कधी 1.5 ठेवावी लागते। तर काही काहींना तर तेवढी सुद्धा जास्त आवडत नसते, तर फक्त त्यांना एखादी टीप लागत असते, तर त्यावेळेस आपण तरी पण थोडंसं 1 इंच तरी ठेवायची। तर हा बदल आपल्याला कसा करावा लागतो, तर प्रत्येक जुनं त्यांचा ब्लाऊज बघावा लागतो। तर काही काहींना टाईट जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो म्हणजे फिटिंगनुसार शिवतो, तर महिलांना आतमध्ये मार्जिन म्हणजे जास्त कपडा नको असतो, तर त्यावेळेस थोडं ठेवायचं, जास्त नाही। आपण जे 1.5 घेतो त्या ठिकाणी 1 इंच घ्या, पण थोडंसं लुजिंगसाठी ठेवायलाच पाहिजे। त्यांना तसं समजून सांगायचं की तुम्हाला कमी जास्त झालं किंवा तुमची तब्येत कमी जास्त होत असेल तर त्यावेळेस थोडंसं पाहिजे। तर आपल्याला महिलांना बोलायला पण यायला पाहिजे की त्यांना समजून सांगता आलं पाहिजे। जर त्यांच्या जुन्या ब्लाऊज मध्ये पण काही चुका असतील तर त्यानुसार आपल्याला त्यांना तुम्ही कसा शिवला, तर आता ते पहिल्याचा ब्लाऊज हा तुमच्याकडे शिवलेला असेल असं काही नाहीये, तर त्यांनी दुसरीकडे पण शिवलेला असतो। तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आपली पद्धत वेगळी असते, थोडी त्यांची असते, पण तुम्हाला ब्लाऊज कसा बसतो काही नाही, देताना आपल्याला चेक करून त्यांना घालून बघितल्याशिवाय त्यांना ब्लाऊज द्यायचा नाही। ही झाली आपली बेसिक। स्टार्टिंगला आपल्याला जे तुमच्या बऱ्याच महिलांचे प्रश्न असतात की कसं काय शिवलं तर बरोबर बसेल की नाही, तर तसं आपल्याला सांगायला पण यायला पाहिजे। तर अजिबात घाबरायचं नाही, बिंदास महिलांशी बोलायचं। फक्त एवढंच की एखादी महिला ब्लाऊज शिवल्यानंतर चिडते, तिला तिच्या मनासारखं नाही भेटलं, तर थोडंसं आपल्याला माहित असतं काय चुकलं काय नाही, तर तिला घालून बघितल्यानंतर मग त्या ठिकाणी टिपा मारून द्यायच्या, दुरुस्त करून द्यायचं। आता हे मोठं माप असल्यामुळे मी तुम्हाला एवढं सगळं सांगतेय। आता आपण याच्यावरती माप टाकूया। त्यांची बाही उंची 5 आहे, तर आपण आता मी जी तुम्हाला बाही दाखवेल तर त्या पद्धतीनेच मोंडा खोली घ्यायची, 5, 7, 6 परत 8 साठी या पद्धतीने। आता आपण माप टाकायला सुरुवात करूया। आता ब्लाऊजची पूर्ण उंची आपली किती आहे, 15 आहे, तर आपण या ठिकाणी 15 घेऊया आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन साठी। ती त्यांची आपण 15 घेतली आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन। जर तुम्ही शिलाई मार्जिन शिवताना जास्त पकडत असाल तर तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकतात। मी फक्त 1/2 इंच वापरते, म्हणजे वरच्या साईडला 1/2 इंच आणि खालच्या साईडला 1/2 इंच, त्यामुळे मी 1/2 इंच ब्लाऊज शिवताना जास्त घेते। आता काही महिलांचं असं म्हणणं असतं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवलं पण आमचं ब्लाऊज उंची कमी पडली, तर तुम्ही जर कोणाकोणाची पद्धत कशी असते शिवताना की त्यांना जास्त कपडा पकडायची सवय असते, तर ती पकडायला तुम्हाला जसं तुम्ही कपडा जसा पकडता त्यानुसार तुम्ही उंचीमध्ये ऍड करायचं। आता शोल्डर किती, आता मोठा माप आहे आपल्याला, शोल्डर किती घ्यायचं, 44
छातीचं माप आहे. तर शोल्डर आपण या ठिकाणी नेहमी कसं घेतो आपण 5.5 घेतो नॉर्मल गळ्यासाठी. आता मागील गळा किती आहे त्यांचा 10 इंच आहे. तर 10 इंच असल्यानंतर आपण बाकीच्या गळ्यांना म्हणजे 40च्या 38 पर्यंत काही आपण 5.5 घेतो, कोणाला 5 घेतो, कोणाला 4.5 घेतो, कोणाला 4.5 घेतो. पण आपण छाती जेव्हा त्यांची माप घेतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्या खांद्याचा भाग आपल्याला लक्षात येतोच की त्यांचा किती आहे शोल्डर. तर शोल्डर आपल्या लक्षात येणारच. मग त्यानुसार आणि जुनं ब्लाऊज पण बघायचं की त्यांनी शोल्डरची पट्टी किती घेतलेली आहे, मग गळारुंदी किती घेतली असेल. जेव्हा तुम्ही पूर्ण माप चेक कराल त्यावेळेस त्यानुसार पेपरवरती माप टाकायची. तर मी या ठिकाणी 44 छातीसाठी 6 इंच घेते. 6 किंवा 5.5 इंच घेतले तरी चालतात. तर या ठिकाणी मी बघा 6 किंवा 5.5 घ्यायचे. आता आपण शोल्डर घेतली 5.5. तर मग मोंढा उंची किती घ्यायची. मोंढा उंची याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची. नेहमी सांगते शोल्डर ही नेहमीपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची. आता कोणाकोणाचं काय होतं समोरील गळा सुद्धा 6.5 असतो, मागील सुद्धा गळा 6.5 असतो. तर त्यावेळेस गळा कमी असतो. तर त्यावेळेस जेवढी आपण शोल्डर घेतली तेवढीच मोंढा उंची पण घ्यायची. हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी मोंढा उंची 6 घेते. आता छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग आपला किती आहे 11. आहे. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त. मग आपली घडी कितीची झाली 12.5ची झाली. या ठिकाणी आपण काय करतो नेहमी मी बाकीच्या ब्लाऊज मध्ये माप टाकताना 1.5 इंच या साईडला घ्यायला लावते. 1.5 इंच आपण घेणार. या ठिकाणी 1.5 इंच घेणार. आता या ठिकाणी आपण जरी 1.5 इंच घेतले पण या ठिकाणी आपण म्हणजे 1.5 इंच घेतो. सॉरी 1 इंच घेतो. पण 1 इंच न घेता अर्धा इंच घ्यायचे आणि गोलाई द्यायची मागील मोंढ्याची. अशी गोलाई देऊन घ्यायची. आणि आता समोरची अर्धा इंच. आणि या दोन्हीतलं अंतर 1.5 इंच असलं पाहिजे ही काळजी घ्यायची. आता आपल्याला साईडला पण लाईन मारून घेऊया. एवढं आलं लक्षात. आता गळारुंदी किती घ्यायची. गळारुंदी या ठिकाणी 2.25 इंच घ्यायची. आता किती जरी ब्लाऊज मोठा असला तर कारण की आपण 2.25 आता कधी आपण 2.5 घेतो. जर आता मागील आणि पुढील गळा उंची कमी असती त्यांची तर या ठिकाणी आपण 2.5 इंच 2.25 इंच 3 इंच सुद्धा घेतली तरी चालते गळा. कारण की आपल्याला गळा उंची कमी असते आणि आता ही मागील उंची कमी आहे जास्त आहे तर कमी नाहीये. तर आपल्याला मग मागील उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी मी गळारुंदी 2.25 इंच घेते. आणि समोरील गळा उंची 6. आता 6 घेतली आपण या ठिकाणी बरं का. गळाची 6 घेतली पण खालच्या साईडला आपल्याला जास्त घ्यायचे 3 इंच घ्यायचे. तर 3 इंच आपण का घेणार तर गळा आपला हा ब्लाऊज हा आपला टाईट होत नाहीये. जे हुक लावतो त्या ठिकाणी खूप टाईट होतो. या ठिकाणी जर आपण वाढवलं नाही वर 2.25 घेतले तर खाली पण 2.25 घेतले तर हुक लावायच्या ठिकाणी खूप टाईट वाटतं. मग हुक लावायच्या ठिकाणी टाईट वाटलं तर मग ह्या मोंढ्याच्या ठिकाणी सुद्धा टाईट वाटणार आणि एकदम असा ब्लाऊज खेचल्यासारखा वाटतो महिलांना.
तर या ठिकाणची गळारुंदी वाढवायची. वरची गळारुंदी कमी ठेवायची, पण या ठिकाणची गळारुंदी वाढवायची. आणि जास्त वरती न घेता या ठिकाणी पण अर्धा इंचच घेऊन गोलाई द्यायची. अशी हे काळजी घेणं फार गरजेचं आहे की वरती 2.25 घेतले, खाली आपण 3 इंच घेतले. हे लक्षात आलं. आता आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी आपण नेहमी किती घेतो? मोंड्याच्या साईडला 2.5 इंच घेतो आणि गळ्याच्या साईडला 3.5 इंच घेतो. तर या वेळेस असं न करता मोंड्याच्या साईडला 3.25 घ्यायचं आणि इकडे 4.25 घ्यायचं. आणि निम्म्यापर्यंत सरळ घ्यायचं. आणि या 4.25 जोडायचं. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता आपण कटोरीचा पॉइंट घेणार. तर तो कसा घेणार? बरोबर याच्या मध्यावरती घेणार. तर आपली ही घडी कितीची आहे? 12.5ची आहे. तर कितीवर येणार? 6.25 वरती. या ठिकाणी 6.25 येणार. या ठिकाणावरून आपल्याला 2.25 घ्यायचे आतील मोंड्यापासून आणि या ठिकाणावरून 1.25 इंच आणि हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. व्यवस्थित असं गोलाई देऊन घ्यायची. ही गोलाई आपली व्यवस्थित आली पाहिजे याची काळजी घ्यायची. एवढं तुमच्या लक्षात आलं. आपण या ठिकाणी याचा मध्यबिंदू घेतला क्रॉसपट्टीचा. या ठिकाणी मोंड्यापासून 2.25 इंच घेतले, गळ्यापासून 1.25 इंच घेतले. एकदम परफेक्ट ब्लाउज बसतो. अजिबात गोंधळायचं नाही, काही नाही. बिंदास माप टाकायची पेपर कटिंग वरती. जर तुम्ही पहिल्यांदा माप टाकत असाल तर तुम्ही पहिले प्रॅक्टिस करा. 4 ते 5 वेळा न्यूजपेपर वरती माप टाका आणि कटिंग करा. आणि एवढी आपली प्रॅक्टिस झाली ना की आपल्याला असं वाटतं मग बिंदास तुम्ही फायनल तुम्ही माप कस्टमरचे जे असतील ते टाकून घ्यायची. आता हे लक्षात आलं. आता आपल्याला मागील गळा किती आहे? 10.5 आहे. तर आपल्याला गळ्याला उतार द्यायचं समोर. जर आपला मागील गळा उंची कमी असती तर आपण मोंढ्याच्या जायला उतार दिला असता. या पद्धतीने. आता तुम्ही म्हणसाल आपण मागील तुम्ही गळा दाखवलेला नाहीये. तर मी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मी दुसरं माप टाकून दाखवते म्हणजे तुम्ही गोंधळून जाऊ नये. आपल्या मैत्रिणी कधी कधी गोंधळून जातात. मग मागचा गळा कसा घ्यायला पाहिजे तर तो मागचा गळा तुम्हाला मी दाखवते. पूर्ण उंची शोल्डर 5.6 मोंढा उंची 6.25 ते 6.5 घ्यायची. आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल साठी हे तुम्हाला माप टाकून दाखवलेलं आहे. पण मागील गळ्याचं माप कसं टाकलं पाहिजे त्याच्यासाठी मी परत माप दाखवते. आता या ठिकाणी आपण 2.25 घेतलेले आहे. बरोबर आहे. या ठिकाणी पण आपण 2.25 घ्यायचे. गळा उंची आपली 10 आहे. तर मी या ठिकाणी अजिबात वाढवत नाहीये.
जसं आपण या ठिकाणी गळा वाढवले, खालच्या साईडला गळा रुंदी, पण मी या ठिकाणी वाढवत नाहीये, जसं आहे तसं घेते. तर तुम्ही म्हणसाल मग इथं गळा उंची तर वाढवली, वरच्या साईडला गळा रुंदी तुम्ही 2.25 घेतली आणि खाली पण 2.25 घेतली, तर ते का? तर या ज्यावेळेस आपण हा टक्स टाकतो तर गळा आपला बरोबर पसरला जाणार आहे. तर या ठिकाणी मी मागील टक्स आपला 4.5 इंचाचा घेते. हा सुद्धा ब्लाऊज खूप छान बसतो, कारण की हा गळा मी असा का घेतला या ठिकाणी तुम्हाला सांगते. एक तर आपली शोल्डर आपण जास्त घेतलेली आहे, म्हणजे 6 घेतलेली आहे. बाकीचे गळा उंची जास्त असतं तर आपण शोल्डर कशी कमी घेतो, पण या ठिकाणी मी कमी न घेता 5.5 घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी पण समोर मागील सुद्धा 5.5, तर आपली गळा या ठिकाणी मी वाढवलं नाही, कारण की ज्या वेळेस मी खालचं जर वाढवलं तर तुमची शोल्डर उतरली जाईल, हे लक्षात घ्या. आणि हा मुंड्याचा तर मी आकार दिलेलाच आहे. आलं तुमच्या लक्षात? आता आपण या ठिकाणी बाहीचं माप टाकूया. उंची 5.5, त्यात 1.5 इंच जास्त घेतले. आता छातीचा चौथा भाग, बाही घडी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा. तर आपला किती येणार? 11. या साईडला पण लाईन मारूया. खालच्या साईडला पण लाईन मारून घ्यायची. जसं या ठिकाणी 1.5 इंच घेतलं तसं या ठिकाणी पण 1.5 इंचावरती मार्किंग करायची. आता आलं मुंडाखोली. मुंडाखोली आपण नेहमी किती घेतो? 3 इंच घेतो, तर या ठिकाणी सुद्धा 3 इंचच घ्यायचे. आतल्या साईडला 1.5 इंच. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. तर या ठिकाणी किती आले? 8.5. तर 4.25 वरती आपला हा मध्य बिंदू आला. या ठिकाणी आपण आता बॉक्स बनवून घेऊया. या ठिकाणावरून आता हा आपण बॉक्स बनवला, या ठिकाणी 1.5 इंच घेतले, या ठिकाणी 1 ते 1.25 इंच घेऊन या ठिकाणावरून गोलाई द्यायची. पहिली गोलाई मागील बाजूची द्यायची. मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर पुढील मुंड्याचा आकार. हा बघा पुढील मुंड्याचा आकार. इथपर्यंत लक्षात आलं? मुंड्याचा आकार देण्यासाठी कोणाकोणाचा बराच गोंधळ होतो की या ठिकाणी कसा द्यायचा, या ठिकाणी कसा द्यायचा. या ठिकाणावरून 1.25 इंचावरून गोलाई द्यायची, समोरील मागील गोलाई, आणि या ठिकाणावरून जी समोरील गोलाई असते ती या ठिकाणचा पण तुम्ही मध्य घ्या, नाही तर या ठिकाणावरून 1.25 ते 1.5 इंच घ्यायचे आणि ही गोलाई द्यायची इथली. ज्यावेळेस तुम्ही बरीच प्रॅक्टिस कराल पेपरवरती, त्यावेळेस तुम्हाला ही गोलाईची परफेक्ट तुम्हाला गोलाई काढायला येणारच. इथपर्यंत लक्षात आलं? आता या ठिकाणी आपण दुमडपट्टीच्या ठिकाणी एक लाईन मारून घेऊ. या ठिकाणी 1 इंच घेऊन याला जोडून घ्यायचे. इथपर्यंत लक्षात आलं? बाहीचं माप दाखवलं, मागील बाजू कशी करायला पाहिजे ती दाखवली, आणि ही पुढील बाजू. या ठिकाणी मोंड्याचा आकार नाही दाखवला, मागील मोंड्याचा आकार तर या ठिकाणी आपण काढलेला आहे. तर आता आपल्याला कटोरी वाढवायची, तर मी तुम्हाला कटोरी वाढवायचं दाखवते.
तर आहे ते आपण कटोरी तशीच ठेवूया. आता ही आपली मूळ कटोरी. ही आपली मूळ कटोरी आहे. आता काय करायचं, या ठिकाणी आपण नेहमी किती वाढवतो, 1.5 वाढवतो. या ठिकाणी 1.5 वाढवतो, खालच्या साईडला 1.5 वाढवतो. जर तुम्ही जास्तच गोंधळ पडत असाल तर आपली ही कटोरी, आता ही मूळ कटोरी किती आहे आपली, या ठिकाणी बघा 6.5 आहे. तर आपल्याला किती घ्यायची आहे, हे कटोरी जर तुम्हाला असं लक्षात नाही आलं की बाबा कमी पडेल, 34 छातीचा ब्लाऊज आहे तर कटोरी कमी पडायला नको, तर अशा वेळेस काय करायचं, सरळ या ठिकाणावरून तुम्ही छातीचा 4था भाग घ्यायचा आपला आणि त्याच्यातून 1 इंच वजा करायचं. आपला छातीचा 4था भाग 11 आहे, त्याच्यातून 1 इंच वजा केल्यानंतर आपल्याला 10. तर म्हणजे आपल्याला ही पूर्ण तयार कटोरी किती झाली पाहिजे, 10 इंच झाली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. तर मी या ठिकाणी आधी 1.5 इंच घेते. 1.5 इंच घेतले तर आपल्याला छाती किती यायला पाहिजे, छातीचा 4था भाग. तर बघा या ठिकाणी पण 1.5 इंच, या ठिकाणी पण 1.5 इंच, बरोबर. छातीचा 4था भाग वजा 1 इंच म्हणजे आपल्याला 10 पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला 10 मिळतात. या ठिकाणी आपण हा पॉइंट घेतला. या ठिकाणावरून 1.5 इंच घ्यायचे आणि या ठिकाणावरून तुम्ही शिलाई मार्जिन तुम्ही जर जास्त पकडत असाल तर या ठिकाणावरून 1/2 इंच, या ठिकाणावरून 1/2 इंच घ्यायचे जास्त. हे घेतले आपण 1/2 इंच, हे जोडून घ्यायचं. आता आणखी एक, ज्यावेळेस आपण हे लाईन मारणार असतो तर त्यावेळेस तुम्हाला जर ही पट्टी, हुकलूकची पट्टी आपली मोठी नाही झाली पाहिजे. आपली आता ती तर 4.5 आहे, क्रॉस पट्टीची आपण जी घेतली होती, जी या ठिकाणी 3.5 घेतली होती आणि या ठिकाणी 4.5 घेतली होती. आता ही 4.5 आणि ही 3.5 झालेली आहे. तर ही शिलाई मार्जिन जेव्हा आपली होईल तर अर्धा इंच गेले तर किती होणार, ही 4.5 मधून अर्धा गेले तर 3.25 होणार. आणि हे आपल्याला शिवून किती भेटायला पाहिजे, तर आपले हे आणि हे, आता हे आपले 3.25 होणार. तर हे तुम्ही शिवून आपले कमीत कमी 4.5 यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण 5 इंच किंवा 4.5 इंच घ्यायचं आणि याला गोलाई द्यायची. या ठिकाणची पण आपली गोलाई व्यवस्थित आली पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. आता हे थोडस बघा, माझ्याकडून थोडस खालच्या साईडला आलं तर ह्याच्या लेवलनी इथं यायला पाहिजे होतं, तर लगेच गोलाईमध्ये फरक पडतो. तर ही अशी आपली गोलाई आली पाहिजे. आलं तर आता आपल्याला या ठिकाणचं हे आपण किती घेतलेलं आहे, 4.5 घेतलेला आहे. तर याचा मध्यबिंदू हे बघा 10 आहे, 10चा मध्यबिंदू 5, बरोबर. या ठिकाणी बघा, आता आपण या ठिकाणी मध्यबिंदू घेतला तर या ठिकाणी आपले किती, 1 इंच वरती, या कटोरी मूळ कटोरीच्या वरती 1 इंचावरती पॉइंट आलेला आहे. तर आता या पॉइंट वरून खालपर्यंत आपल्याला 3 ते 3.25 इंच घ्यायचं, कारण की आपला ब्लाऊज 44 छातीचा आहे तर कटोरीचा पॉइंट सुद्धा आपल्याला हे अंतर वाढणार आहे. तर हे 1 इंच आणि खाली आपण 1.5 इंच घेतो, पण आता आपल्याला 2.25 ते 3 इंच आलं पाहिजे. तर आता मी 1.5 वरती पॉइंट घेते, तर आपलं बघा बरोबर 2.25 वरती येतं, आलं. त्यानंतर आपली ही कटोरी अशी जोडून घ्यायची आणि या साईडने पण जोडून घ्यायची.
आली आपली कटोरी. ही आपली मूळ कटोरी आतली आणि ही बाहेरची आपली तयार कटोरी. आता आपण आतला टक्स कसा घेतला पाहिजे तर हे मी आधी मूळ कटोरी आपली पुसून घेते. आता या ठिकाणावरून बघा किती येतं. 5.5 आणि या ठिकाणावरून 4.25. तर काय करायचं अशा वेळेस, या ठिकाणावरून 1.5 इंच घ्यायचे आणि या ठिकाणावरून 1.5 इंच घ्यायचे आणि हे जोडून घ्यायचे. हा आपला टक्स झाला. आणखीन सुद्धा तुम्हाला सांगते, हा पॉइंट आपला बरोबर याच्या बरोबर आला पाहिजे. हे पण निरीक्षण करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे टिप्स सांगत असते, तर तुम्ही लक्षात घेत जावा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. बघितलं, हा बरोबर या टोकापासून हे टोक बरोबर आलेलं आहे. तर हे सरळ रेषेत आपला हा पॉइंट आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तुमची कटोरी कधीही एका साईडला होत नाही. कोणाकोणाचे काय होतं, हे टोक कधी जवळ येतात तर कधी लांब होतात. तर कशामुळे होतात, या पद्धतीमुळे होतात. आणि जेव्हा ही जे आपण पॉइंट घेतलेला असतो किंवा टक्स घेतलेला असतो, तर एका कटोरीवर चुकीचा पडतो, एका कटोरीवर चुकीचा पडतो. तर ते पडू नये म्हणून आपण काय करतो, दुसरी कटोरी याच्यावरती करतो आणि तो छाप दुसऱ्या कपड्यावरती तयार करून घेतो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 44 छातीची मापं पेपर कटिंग वरती कशी टाकली पाहिजे पेपरवरती, तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने. जरी तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईन. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन तयार करत जाईन. तर तुमच्या शंकांचं निवारण मी असेच व्हिडिओ मार्फत करणार आहे.